नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. मैत्रिणींनो, सध्या अधिक मास चालू आहे आणि अधिक मासाबद्दल आपल्याला अनेक प्रश्न असतात की अधिक मास नेमका 3-3.5 वर्षानंतर का येतो, किंवा अधिक मासाला पुरुषोत्तम मास असं का म्हटलं जातं, किंवा ह्या महिन्यामध्ये एकतर शुभ कार्य केली जात नाहीत, किंवा जप तप वगैरे तर केलं जातं, पूजा केली जाते असं का, किंवा आपण आपण अधिक मासामध्ये कोणत्या सेवा करू शकतो, असे अनेक प्रश्न आपल्याला येत असतात. तर ह्या सगळ्यांची उत्तरं देण्यासाठी मी आज आपल्यासाठी सेवेसाठी आली आहे. नमस्कार मैत्रिणींनो, पहिल्यांदा पुरुषोत्तम मास हे नाव का पडलं हे आपण बघूया. तर अधिक मास म्हणजे काय, तर आपल्या सौरगणनेनुसार पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरत असते. तर सूर्याभोवती फिरण्यासाठी पृथ्वीला बरोबर 365 दिवस लागत असतात. तसंच चंद्रवर्ष हे झालं सौरवर्ष, 2 वर्ष असतात आपल्या कालगणनेनुसार. तर सौरवर्ष आणि चंद्रवर्ष. तर सौरवर्षासाठी सूर्य जेव्हा पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरते त्याला म्हणतात सौरवर्ष, आणि चंद्र जेव्हा सूर्याभोवती फिरतो त्याला म्हणतात चंद्रवर्ष. तर सौरवर्ष म्हणजे पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरते तेव्हा त्याला 365 दिवस लागतात. ते जर चंद्र पृथ्वीभोवती फिरतो तेव्हा त्याला बरोबर 354 दिवस लागतात. तर हा जो 11 दिवसांचा काळमध्ये येतो, हा दर 2-3 वर्षांनी हे चक्र फिरतच राहतं. तर मग हे 11 दिवस असं मिळून 31-32 दिवसांचा हा काळ तयार होतो. मग ह्याला एक वेगळा महिना करावा असं आपल्या सनातन धर्मियांना किंवा पूर्वीच्या ऋषीमुनींना वाटलं. कारण की जर का हे असं नसता वेगळं एक महिना बनवला तर हे पूर्ण चक्रच चुकीचं झालं असतं. म्हणजे आपण जेव्हा उन्हाळ्यात होळी करतो तेव्हा ती हिवाळ्यात आली असती. आपण जेव्हा कार्तिक महिन्यामध्ये दिवाळी किंवा गणपती आपण करतो ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये, तर ते आपले आले असते उन्हाळ्यामध्ये. वेगळंच चक्र झालं असतं, कशाला ताळमेळ राहिला नसता. म्हणून हे सगळं चक्र बॅलन्स करण्यासाठी हे जे एक्स्ट्राचे 11 दिवस राहत आहेत त्यांचा एक वेगळा महिना तयार केला. हे झालं शास्त्रीय कारण. आणि आध्यात्मिक कारण म्हटलं तर हा जो महिना एक्स्ट्राचा जो तयार झाला त्या महिन्याला कोणताच अधिपती नव्हता. म्हणजे आता जसं श्रावण महिन्यामध्ये शिवशंभू अधिपती असतात, आपल्या कार्तिक महिन्यामध्ये महालक्ष्मी वगैरे, तर असं हे सगळं चक्र चालू असतं. तर ह्या महिन्याला अधिपती कोण नसतात, मग सगळे त्यांना मलमास, खरमास, अधिक मास असं म्हणू लागतात. मग हा महिना आपला विष्णू भगवंताकडे जातो. शेवटी माऊली आपली आई आहेत, विठू माऊली. तर मग त्यांना विचारतात की मला सगळे असं काही पण नावाने बोलवतात वगैरे. तर मग आपले भगवंत म्हणाले, तू काही काळजी करू नको, तुला मी माझं नाव देतो. म्हणून ह्या महिन्याला पुरुषोत्तम मास असं म्हटलं जातं. पुरुषोत्तम मास म्हटलं तर मग आपण म्हणतो की ह्या महिन्यामध्ये शुभ म्हणजे लग्न कार्य केले जात नाहीत, वास्तुक शांती, मुंडन वगैरे अशी शुभ कार्य नाही केली जात. का तर ह्या महिन्यामध्ये इतका पवित्र महिना हा झाला पुरुषोत्तमांचं नाव दिल्यावर, भगवंताचं नाव दिल्यावर, की ह्या मासामध्ये आपण जप तप स्नान आदी जे का दान धर्म इत्यादी चांगली कार्य करायची आणि आपल्या पूर्वकर्मामध्ये जी काही आपण पापं केली आहेत त्यापासून मुक्ती मिळवायची, प्रारब्ध आपलं चांगलं करायचं. इतका चांगला महिना आहे. म्हणून दुसरी काही कार्य न करता आपण विष्णू भगवंतांची सेवा करत राहायचा असा ह्या मागचा उद्देश आहे. म्हणून शुभ कार्य नाही केले जात या महिन्यात. त्याच्यानंतर आता ह्या महिन्यामध्ये आपण कोणत्या सेवा करायच्या ह्या मुद्द्याकडे वळूया, की जेणेकरून आपल्याला आयुष्यामध्ये अशा काही सेवा मी आज तुम्हाला सांगणार आहे की आयुष्यामध्ये तुम्हाला कधी मागे फिरून बघावंच लागणार नाही. की इतकं तुमच्याकडे म्हणजे यश, धन, वैभव सगळं भरभरून वाहू लागेल. समाधान, मेन म्हणजे समाधान, तुमच्या घरामधलं मुलाबाळांचं सुख, तुमच्या पूर्ण रिलेशन सगळं चांगलं होऊन जाईल. म्हणजे अशी कोणतीच गोष्ट राहणार नाही
की तुम्हाला ती मिळाली नाही आहे, त्याच्यामुळे या सेवा नक्की करा. तर काय करायचं, पूर्ण अधिक महिन्यामध्ये पहिल्या दिवसापासून, आता हा व्हिडिओ थोड्या दिवसानंतर आला आहे, तर जेव्हापासून बघताय तेव्हापासून तुम्ही करू शकता. तर पहिल्यांदा आपण कनकधारा स्तोत्र करायचं, कारण जिथे विष्णू तिथे लक्ष्मी, जिथे लक्ष्मी तिथे विष्णू, असं हे गणितच असतं. तर कनकधारा स्तोत्र वाचायचं, त्याच्यानंतर विष्णू सहस्त्रनाम एकदा वाचायचं आणि परत एकदा कनकधारा स्तोत्र वाचायचं. हे सकाळी आपण ब्रह्ममुहूर्तावर करायचं वाचन, आणि हीच सेवा सेम संध्याकाळी सुद्धा करायची. असं तुम्ही 1 महिना करा. बघा, लक्ष्मी माता कायम स्वरूपी तुमच्या घरात वास करेल. सुख, समाधान, पैसा, अडका, आजार निवारण सगळं काही तुमच्या मनासारखं होईल. सगळे प्रेमाने एकोप्याने नांदू लागतील. त्याचबरोबर दुसरी सेवा म्हणजे तुम्ही शिवशंभूंच्या मंदिरात जावा रोज 1 महिना. तिथे 1 लोटा पाणी वाहा आणि तिथेच बसून रामचरितमानसचा पूर्ण महिनाभर पूर्ण पाठ करा. पूर्ण रामचरितमानस वाचून काढा. ह्याच्यामुळे इतका फायदा होईल की शिवांना जर रामचरितमानस वाचून दाखवलं तर आयुष्यात अशक्य आहे अशी कुठलीच गोष्ट नाही आहे, असं शास्त्रामध्ये लिहिलं आहे. त्याच्यामुळे ही सेवासुद्धा तुम्ही नक्की करा. त्याचप्रमाणे जर का तुम्ही विष्णू सहस्रनामाचे संकल्पयुक्त 108 पाठ केले, पूर्ण महिन्यामध्ये करा, 108 पाठ करा. जसे तुम्हाला जमेल तसे करा, वेळ असेल तेव्हा करा. ह्या सेवेने सुद्धा भगवंत आई माता लक्ष्मी माता भगवान विष्णू सहित तुमच्या घरात कायम निवास करेल आणि त्यांच्यासारखा सुखी संसार तुमचा सुद्धा होईल. म्हणून ह्या सेवा नक्की करा. तुमच्या अशक्यही शक्य गोष्टी होऊन जातील. नमस्कार.